आणि यानंतर वळूयात महाराष्ट्रातल्या आणखीन काही बातम्यांकडे। पालघरमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची केस घडली। एका भरधाव ट्रकनं 2 चारचाकींना धडक दिली आणि 2 दुचाकींनाही धडक दिली। सफाळे बाजारपेठेमध्ये ही घटना घडली। पोलिसांकडून चालक रणजित कुमार महतो याची चौकशी करण्यात आली। अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झाले। दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी सुदैवानं झालेली नाही। आपले प्रतिनिधी विनायक पवार आहेत आपल्या सोबत आणखीन माहिती देण्यासाठी। विनायक, हा व्हिडिओ नेमका काय आहे? म्हणजे गाड्यांना ठोकल्यानंतर सुद्धा हे अवजड वाहन थांबलं नव्हतं, पुढे जात होतं? हो नक्कीच। हा प्रकार जो आहे तो पालघर तालुक्यातील सफाळे गावाच्या बाजारपेठेतील आहे। जो गाडी चालक आहे हा पूर्ण नशेमध्ये होता। यांनी 3 ते 4 गाड्यांना चारचाकी गाड्यांना धडक मारल्यानंतर त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला काही स्थानिकांनी, मात्र तो न थांबता अतिवेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला पुढेही जाऊन त्यांनी 2 बाईक आहेत त्यांना ठोकर मारल्यानंतर गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतल्यानंतर सफाई पोलीस स्टेशनला त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या तो अटक आहे। या व्हिडिओमध्ये सुद्धा तो किती बेदरकारपणे वाहन चालवतोय हे स्पष्टपणे दिसतंय। सुदैव इतकंच आहे की यामध्ये कुणाला दुखापत मोठी झाली नाही, जीवितहानी झाली नाही आणि गाड्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल विनायक।